लोकसभा निवडणूक अगदी आता जवळ येऊन ठेपलेली आहे। निवडणुकीचा रणसंग्राम हा जवळ येतोय। सत्ताधारी आणि विरोधकांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट्रिक साधणार की जनता इंडिया आघाडीला साथ देणार? लोकसभेचा हा रणसंग्राम कोण जिंकणार? देशात पुन्हा मोदी सरकार येणार का? असे अनेक प्रश्न या अनुषंगाने आता उपस्थित होताना पाहायला मिळतात आणि यावरूनच सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगते। झी मीडिया आणि मॅट्रिक्सने याच निवडणुकीचा ओपिनियन पोल केलाय। लोकांनी नेमका कुणाला कौल दिलाय, काय जनतेच्या मनात, जनतेचा मूड काय, हेच आम्ही जाणून घेतलंय। तर यावेळेस आपल्याला माहिती आहे की हा ओपिनियन पोल आलेला आहे। नक्कीच हे निवडणुकांचे निकाल नाही आहेत, एक्झिट पोल नाही, हा ओपिनियन पोल आहे। आणि सगळ्यात आधी ओपिनियन पोल येतोय कर्नाटक मधून। एनडीएला 23 जागांचा अंदाज आहे। इंडिया आघाडीला केवळ 5 जागा मिळण्याची शक्यता आहे। कर्नाटकचा कौल हा भाजपच्या बाजूने जातोय। यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची खरं तर ही बातमी म्हणावी लागेल। सुरुवातीलाच एनडीएला 33 जागा, अतिशय महत्त्वाचं राज्य कर्नाटक काँग्रेससाठी, आणि इथं एनडीएनं बाजी मारलेली आहे। 23 जागा मिळत आहेत। तर इंडिया आघाडीमध्ये असणारे 31 पक्ष, तरी देखील तिथं इंडिया आघाडीला केवळ 5 जागा मिळण्याची शक्यता आहे। हे सध्याचा ओपिनियन पोल कर्नाटकचा आपण बघतोय।